गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील में आज 22 जुलाई 2024 को महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊ फडणवीस के जन्मदिन के अवसर पर देवाभाऊ कृषि माउली समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर सामाजिक सरोकार का परिचय देते हुए एकल विधवा महिलाओं को खेती किसानी में उपयोगी कृषि सामग्री वितरित की गई। कार्यक्रम का उद्देश्य आर्थिक रूप से कमजोर एवं एकल महिलाओं को आत्मनिर्भर बनाना तथा कृषि कार्य में उनका सहयोग करना था। इस दौरान उपस्थित जनप्रतिनिधियों और कार्यकर्ताओं ने कहा कि समाज के वंचित वर्गों को सशक्त बनाने के लिए इस प्रकार के आयोजन प्रेरणादायी है। समारोह में लाभार्थी महिलाओं ने कृषि सामग्री प्राप्त कर खुशी व्यक्त की और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के प्रति आभार जताते हुए उन्हें जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय जनप्रतिनिधि, कार्यकर्ता, महिला लाभार्थी एवं नागरिक उपस्थित रहे। मुख्यमंत्री देवेंद्र देवाभाऊ फडणवीस के जन्मदिन के अवसर पर सभी ने उनके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं सफल नेतृत्व की कामना करते हुए उन्हें हार्दिक शुभकामनाएं दी। ऐसी ही राजनीति से जुड़ी खबरों के लिए कोहराम न्यूज़ गोंदिया को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। क्या बताएंगे इस प्रोग्राम पर? मी सौ सविता संजय पुराम, माजी महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया, प्रभारी गोंदिया जिल्हा, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा। आम्ही आज हा शेतकरी महिलांसाठी कार्यक्रम आयोजन केलेला होता। सन्माननीय आमच्या प्रदेशच्या अध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनामध्ये विधवा महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्यात शेतकरी किट दिलेली आहे। त्या किटमध्ये आम्ही एक विळा, 5 प्रकारच्या भाजीपाल्यांचं बियाणं, तसेच 1 किलो गांडूळ खत, 1 किलो रासायनिक खत आणि 1 टार्च असं साहित्य होतं। आज आमच्या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसानिमित्ताने आम्ही ह्या किटचं वाटप केलेलं आहे। यामागचा एकच उद्देश आहे की ज्या एकल महिला असतात किंवा विधवा महिला असतात त्यांचा पण मान सन्मान व्हावा, त्यांना पण एक काहीतरी कृषी उपयोगी साहित्य द्यावं। तसंच आमच्या देवाभाऊ यांनी लाडकी बहीण योजना जशा पद्धतीने आणली तशाच पद्धतीनं कृषी सक्षमीकरण बिल सुद्धा महिलांसाठी आणलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही एक छोटासा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता। इस प्रोग्राम का कितने महिलाओं ने लाभ लिया और जो आपने किट वाटप किया है वो उनको क्या उपयोग है? आज हमारे राज्य के यशस्वी मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र फडणवीस जी का जन्मदिन है और उनके जन्मदिन के निमित्त हमारे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश की महिला मोर्चा की अध्यक्ष चित्राताई वाघ, इनके मार्गदर्शन में हमारे गोंदिया ज़िले में कृषि महिलाओं को, खेती करने वाली महिलाओं का सम्मान हो। जो महिलाएं जिनके पति नहीं है, यानी कि जो महिला विधवा है, उनको भी सम्मान मिलना चाहिए। इसके माध्यम से कृषि माउली सम्मान सोहड़ा ये कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसमें हमारी यहाँ आज तिरोड़ा में 60 महिलाओं ने यहाँ अपनी उपस्थिति दर्ज कराई है। हमने उन 60 महिलाओं को किट वाटप किया है और इस किट का उपयोग ये होगा कि खेती में लगने वाली जो बिजाई है, जिसमें सब्जी भाजी विशेषकर की बिजाई है, और इसी के साथ साथ रासायनिक खत एवं गांडूळ खत, ये 2 चीज़ का किट के माध्यम से उनको दिया गया है। देवेंद्र फडणवीस का जन्मदिन महिला मोर्चा द्वारा किस प्रकार मनाया गया? नमस्कार, माझं नाव कुमेश्वरी लीलाधर बगेले, मी भारतीय जनता पक्ष जिल्ह्याची महिला मोर्चाची अध्यक्ष आहे आणि आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा महिला मोर्चाच्या सन्माननीय सौ चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे महाराष्ट्राचे लाडके आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, आमचे लाडके भाऊ देवाभाऊ यांचा आज जन्मदिवस आणि देवाभाऊंनी असे निर्देश दिलेले होते की माझा जन्मदिवस पोस्टर लावून, होर्डिंग लावून किंवा मोठा एक कार्यक्रम, कोणताही असा दिखाऊ स्वरूपाचा कार्यक्रम घेऊन साजरा करू नका, पण आमच्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी महसूल विभागामार्फत भरपूर सारे कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपला राज्य सुद्धा कृषीप्रधान आहे आणि शेतकरी वर्गांना काहीतरी भाऊंकडून एक देणगी म्हणून आम्हा महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी आमच्या देवाभाऊंनी आज सर्व महिलांना शेतकरी महिला म्हणून उपाधी दिलेली आहे। म्हणजे जी महिला जिच्या नावावर शेती सुद्धा नसेल किंवा शेतीवर जी कामगार मजूर म्हणून काम करायला जात असेल, ती महिला सुद्धा शेतकरी म्हणून तिचा नाव गौरव व्हावा याकरिता सर्व महिलांना शेतकरी म्हणून त्यांचा नाव गौरव केलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी
त्यांच्या उपकाराची परतफेड, त्यांनी जी महिलांसाठी काम केलेले आहे आपल्या राज्यामध्ये, त्याची परतफेड म्हणून आज देवाभाऊंच्या जन्मदिवसानिमित्त महिला मोर्चा जिल्ह्याद्वारे आम्ही कृषी प्रधान ज्या महिला आहेत, ज्यांच्या नावावर शेती आहे, अशा एकल महिला, विधवा महिला यांची निवड केली आणि 100 महिला जिल्ह्यामध्ये, म्हणजे 50 महिला देवरी तालुक्यातील पुराडा या गावी सविताताई पुराम यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर तिथे 50 महिलांना किट वाटप करण्यात आली आणि 50 महिलांना आमच्या तिरोडा तालुक्यातील महिलांना कृषीविषयक किट वाटप करण्यात आली. त्या किटमध्ये एक विडा, एक टॉर्च होतं, 5 प्रकारचे शेतीविषयक बियाणे होते आणि 2 प्रकारचे खत होते. तर अशा पद्धतीने ज्या महत्त्वाच्या मूलभूत ज्या शेतीविषयक गोष्टी आहेत, शेतीविषयक गरजा आहेत, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, महिलांचा सन्मान करण्यासाठी आज ही किट एकल महिलांना आम्ही प्रदान केलेली आहे. निश्चितच त्यांच्या शेतीसाठी अतिशय चांगला उपयोग ते करून घेतील आणि आमच्या देवाभाऊंना पुन्हा आठवणीत ठेवतील. तर ह्या दृष्टीने आम्ही सर्व हा कार्यक्रम महिला मोर्चाद्वारे इथे जिल्ह्यामध्ये घेतलेला आहे. धन्यवाद. कोहराम न्यूज भ्रष्टाचार के खिलाफ बुलंद आवाज को सब्सक्राइब करना ना भूले. खबर और विज्ञापन के लिए 960 7860 369 पर कॉल करें. धन्यवाद.